अल निनोच्या प्रभावामुळे पावसाची तूट जाणवत असून अमरावती जिल्ह्यातील 370 गावं आणि वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे। यासाठी प्रशासनाने 384 उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला असून 12,57,00,000 रुपयांचा संभाव्य खर्च प्रस्थापित केलाय। नळ योजनांची दुरुस्ती आणि खासगी विहिरींच्या अधिग्रहणावर विशेष भर देण्यात आला आहे। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाची तूट निर्माण झाल्याने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचं सावट आहे। जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत जिल्ह्यातील 370 गावं आणि वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने 384 उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला असून त्यासाठी 11,57,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी बैठक घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला हा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत। यामध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि खासगी विहिरींचे अधिग्रहण यावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे। जिल्ह्यातील 150 गावांमध्ये नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी 182,50,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर विहिरींमधील पाणीसाठा घटल्याने 133 गावांमध्ये 136 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे। पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांना बसण्याची शक्यता आहे। चिखलदरा तालुक्यात 58 गावांसाठी 104 उपाययोजना प्रस्थापित करण्यात आल्या असून त्यासाठी 228,74,000 रुपयांचा निधी प्रस्थापित आहे। तर धारणी तालुक्यात 38 गावांमध्ये 38 उपाययोजनांसाठी 267,20,000 रुपयांचा निधी प्रस्थापित करण्यात आला आहे। याशिवाय वरुड तालुक्यात 63 गावांसाठी 232,50,000 रुपये, तर तिवसा तालुक्यात 25 गावांसाठी 140,48,000 रुपयांचा निधी प्रस्थापित आहे। पाणी टंचाईच्या संभाव्य स्थितीत 19 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्यता असून त्यासाठी 38 लाख रुपयांची तरतूद प्रस्थापित आहे। तसंच 41 गावांमध्ये विहिरी खोल करणे आणि गाळ काढण्यासाठी 42 कामं प्रस्थापित असून त्यासाठी 109 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे।